महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। द्रोणागिरीमध्ये स्त्री शक्तीचा जागर आणि मैत्रीचा सोहळा। एक्सिलन्सिया कामधेनू देवकृपामध्ये पारंपरिक हळदी कुंकवातून जपला एकता आणि बंधुतेचा वारसा। सिडकोने वसवलेल्या द्रोणागिरी या नवीन वसाहतीत संस्कृती आणि आधुनिकतेचा सुरेख संगम पाहायला मिळाला। सेक्टर 47 मधील एक्सिलन्सिया कामधेनू देवकृपा या गृहनिर्माण संस्थेमध्ये मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू समारंभ अत्यंत थाटामाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आला। केवळ एक धार्मिक विधी म्हणून नव्हे तर सामाजिक एकात्मता आणि जुन्या पिढीकडून नव्या पिढीला मिळालेला संस्कारांचा वारसा म्हणून या सोहळ्याकडे पाहिले जाते। धावपळीच्या युगात शेजारी असूनही भेटीगाठी दुर्मिळ होत चालल्या आहेत। अशावेळी बिल्डिंगमधील महिलांमध्ये मैत्री वाढावी, आपुलकीचा ओलावा टिकून राहावा आणि एकता व बंधुता जपली जावी या उद्देशाने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते। पारंपरिक वेशभूषा, नथ आणि दागिन्यांसह नटलेल्या सुवासिनींच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर मंगलमय झाला होता। नटण्या मुरडण्याचा आनंद घेतानाच महिलांनी एकमेकींना तिळगुळ देऊन आयुष्यात असाच गोडवा टिकून ठेवण्याचा संकल्प केला। या कार्यक्रमातून एक महत्त्वाचा सामाजिक संदेश देण्यात आला की आजची पिढी पाश्चात्य संस्कृतीकडे वळत असताना आपल्या सण उत्सवांचे महत्त्व नव्या पिढीला समजावे आणि हा सांस्कृतिक वारसा पुढे जावा यामागचा मुख्य हेतू। सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी स्त्रियांची एकजूट किती महत्त्वाची आहे या समारंभाने दाखवून दिले। नाच, गाणी, उखाणे आणि हास्यविनोदाच्या साथीने रंगलेला हा सोहळा स्त्रियांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा सन्मान करणारा ठरला। घर आणि बाहेरची जबाबदारी सांभाळताना अशा सणांमुळे महिलांना आनंदाचे काही क्षण मिळतात आणि एक नवा उत्साह निर्माण होतो, अशा भावना यावेळी व्यक्त झाल्या। एक्सिलन्सिया कामधेनू देवकृपामधील हळदी कुंकू सोहळा म्हणजे केवळ हळद आणि कुंकवाचा टिळा नव्हता, तर तो माणुसकी आणि विश्वासाचा एक घट्ट बंध होता। वस्तूंचे वाण देण्यापेक्षा एकमेकींना दिलेला आदराचा सन्मान हाच या कार्यक्रमात खरं वाण ठरला। या दिमागदार सोहळ्यामुळे द्रोणागिरी परिसरात एक सकारात्मक आणि मंगलमय संदेश पोहोचला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, द्रोणागिरी, उरण।